नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी दुपारी सुरुवात करते। 2 वाजले आता आणि घरातले सर्व कामं झाले, मुलंसुद्धा येऊन गेले, मुलं बसले जेवायला। आणि आज हे घटस्थापना, आज पहिला दिवस नवरात्रीचा, तर घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला, माझ्या परिवारातर्फे आणि माझ्यातर्फे। तर घरातले सर्व कामं झाले आणि आता मी म्हटलं घटस्थापनेची पूजेची पूर्ण तयारी करून घेते। आज माझा उपवास आहे, सर्वांचाच असणार उपवास, तर साबुदाण्याची खिचडीसुद्धा करायची बाकी माझीवाली। आणि ॲक्वा खराब होऊन गेलेले होते, ते दादा आले, त्यांनाच 1-1.5 घंटा लागून गेला। आणि मग मुलं आले, आता मुलं जेवायला बसले, मुलांचा स्वयंपाक झाला, गहू टाकले मी बाहेर वाळत, आणि हे पण आता जेवण वगैरे केले आणि दादा आणि ताई बसली जेवायला। तर बाहेर इतकं कडक ऊन पडलेलं आहे, खूपच कडक ऊन पडलेलं आहे। कपडेसुद्धा बाकीचे टाकले आणि ते दादा आले त्याच्यामुळे माझे कपडेसुद्धा राहिले, हे बघा बाकीचे कपडे, आणि सर्व उन्हाला लावलेले मी अजून परत, म्हणजे सकाळचे कामच चालू आहे माझे। ॲक्वावाले दादा आले ना, त्यांनी परत पाणी करून दिलं आणि भांडे लावायचे, आता भांडे लावते, साबुदाण्याची खिचडी करते, शेंगदाणे काढून ठेवले मी, आणि मुलं आले, मुलांचे टिफिन आता। आणि आता बघा इतके भांडे गोळा होतील ना, मुलांचे जेवणाचे भांडे, टिफिन वगैरे परत आता निघतील, आणि हे 2-3 पुऱ्या पडलेले ते टाकायला, तर पूर्ण कामं अशी पडलेली। बाकीचे ते सामान होतं तिथलं सामान लावलं, आणि माझी ना ही आहे ना भिंत आहे ना पुसायची बाकी होती, ती पुसली, ती क्लीन केली, आणि तिला लागला अर्धा पाऊण। आणि किचन ट्रॉल्या मी परत क्लीन केल्या आत्ता, तर बघा, आणि म्हटलं आता पूर्ण एक हात अजून परत मारून घ्यायला, पूर्ण क्लीन केल्या मी किचन ट्रॉल्या। घरातली स्टाईलसुद्धा बाकी माझी पुसायची, तर झाडू वगैरे मारलेला आहे। म्हटलं मुलं येतील आणि पहिले आता मी काय करते, साबुदाण्याची खिचडी बनवते, गॅसवट्टा क्लीन करून घेते, पहिले थोडंसं खाऊन घेते आणि मग पूजेची पूर्ण तयारी करून घेणार। आणि कारण की ना मला पूर्ण देव्हारा क्लीन करायचा, आणि त्याच्यामुळे ना इथं पूर्ण घाण होणार। त्यांना म्हटलं तुम्हीच क्लीन करून द्या, तर ते म्हणे तू साबुदाण्याची खिचडी बनव, तोपर्यंत मी देव्हारा पूर्ण क्लीन करून देतो। तर आज साडीचा पिवळा कलर होता, मी सकाळपासून साडी घालून ठेवलेली आहे पिवळ्या कलरची, म्हटलं परत नको, त्याच्यामुळे शेंगदाणे भाजून घेतले, साबुदाणे पहिले करून घेते। आणि साबुदाणे ना मी उशिराच टाकलेले होते, त्याच्यामुळे ना मी लवकर केलेच नाही, झाले मस्त नरम झाले। आता माझ्या पोटास करते मी, मुलांनी तर जेवण करून घेतलं, आणि आज मुलांसाठी आवडीचं बनवलं होतं मी सोयाबीनची भाजी, आणि त्यांची खूप म्हणजे आवडती भाजी, आणि मला जर खायचं राहिलं ना, मी सिंपल अशी साबुदाणे पटकन शॉर्टकट, आणि मी कधीच बटाट्याचं हे काढत नाही छिलका। साबुदाण्याची खिचडी झाली, आणि थोडी जास्तच झाली माझ्याकडनं, मुलं खाऊन घेतील, आता काय करावं। गॅस एकटा घाण झाला। आणि मला आहे ना मिरची पण आणि तिखट पण आवडतं, त्याच्यामुळे मी दोघी वस्तू टाकते। आता थोडा 3 वाजता स्टार्ट केले कामं आवरायला, आणि हे बघा आता फायनल झालं, 6 वाजून गेले, सर्व कामं झाले माझे।
आणि 5 मिनटंसुद्धा मला आराम नाही भेटलेला आहे आज. 5 मिनटंसुद्धा नाही. सर्व कामं केले. तुम्ही पाहिलं होतं किती घाण होती माझ्या किचनवरती आणि सर्व घाण मी क्लीन केली. इकडे आपली पूजासुद्धा मांडली गेली तिकडे पुढे आणि सर्व आवरलं गेलं. बाहेरचा पोर्च वगैरे सर्व धुतलं मी आणि करेक्ट 6 झालेले. बाहेरचा पोर्च वगैरे सर्व धुतलं गेलं आणि आपले झाडं किती दिवसापासून पाहिले. तर मी तुम्हाला पूजा मांडलेली दाखवते आणि पूजा अशी सिंपल मांडलेली मी आणि जास्त काही असं हे केलेलं नाही आहे. सिंपल अशी आमची देवीची पूजा राहते. तर मी तुम्हाला दाखवते आमची सिंपल अशी पूजा मांडलेली आहे. मला पायाला लागलं ना गं हे. आणि आता ओटी भरली. बाजूला होते का ताई तू? पुढं पुढं जाते इथं हे बघ. आणि ताई मध्ये मध्येच येते माझी. आणि छान अशी पूजा झालेली आहे. आणि दिवा पण बघा किती छान असा लावलेला आहे. बघू शकता. आता 6 वाजलेले. गुड्या राणीला म्हटलं आपण देवीची आरती करून घेऊ आणि मग निवांत आपण म्हणजे इकडनं आहे ना सर्व देव्या इकडनंच जातील. मग बाहेर आपण म्हटलं गंमत बघायला थोडंसं बसू. आणि आता थोडी चावो उदो काल गरजतील चावो उदो बोला उदो काय महिमा वर्णवती चावो उदो बोला उदो चे दिवशी 9 दिवसाचे पारणे वो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो काल गणपतीन काय महिमा वर्णवतीचा हो उदो बोला उदो चे दिवशी तर आम्ही ना मस्त बाहेर रांगोळी टाकलेली आहे. आणि गुड्या राणी म्हणे मम्मी आपण बाहेर रांगोळी टाकू. तर देवी पण येते तिकडनं. तर रांगोळी टाकली आम्ही. तुम्हाला दाखवते मी. इतकं छान वाटतंय ना. मस्त वाटतंय बाहेर. आणि तिकडे पण छान टाकली तिने. आणि रोडावरती पण टाकली आम्ही रांगोळी. मी ना वरती लाईट लावलेला आहे बघा. तुम्हाला दाखवते मी. इतकं छान वाटतंय ना आमचं घर बाहेरून ना मस्त लाईट लावलेले. मस्त वाटतंय. छान वाटतंय असं. गुड्या राणी बसली आहे. ती खाड्डे आहे लावपा पण ना. तर हे रांगोळी अशी छान वाटते. इतकं छान वाटतंय ना बाहेर. मस्त आता बाहेर बसतो आम्ही. हे पण आले आणि स्वयंपाक काय करायचंय ते विचारते त्यांना. शिवाजी महाराजच्या फोटोला पण लाईट लावलेला आहे. चल दूध गरम ठेवायचं बाकी का? दूध गरम ठेव.
इतकं भारी वाटतंय ना बाहेर. चार चपात्या पडलेल्या आहे, 4 चपात्या पडलेल्या आहेत मी पाहिल्या आणि भाजी पडलेली आहे हे बघा. आणि तिथे आहे ना रात्रीची खिचडी आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती आणि मला आहे ना मी फ्रीज खोललं, लक्षात आलं, म्हटलं खिचडी पडलेली आहे तर हे म्हणे गरम करून दे आणि काहीच होत नाही. फ्रीजमध्ये जर ठेवलेली राहिली तर चांगली राहते. तर मग मी ती खिचडी गरम करते, म्हटलं चांगली कडक करून द्यावी. तर खिचडी आता खाणार आहे मुलं. काही 4 चपात्या आहे आणि माझा तो उपवास आहे. मी करणार आहे खीर, साबुदाण्याची खीर. साबुदाणे काही खाणार नाही आणि अजून परत साबुदाणे सुद्धा पडलेले आहे. तर म्हटलं मग हेच हे बघ एवढे साबुदाणे पडलेले होऊन जाईल. म्हटलं मुलं पण थोडे साबुदाणे खाऊन घेतील, काही खिचडी चपाती खाऊन घेतील, ज्याला जे पडेल ते. आणि इथं बघा साबुदाणे सुद्धा भिजू घातलेले मी, म्हणजे तेवढं पडलेलेच आहे ते. बाकीचे केले होते आणि बाकीचे मी राहू दिले. तर मग मी आता त्याची बाकीच्या ना खीर बनवणार आणि मुलांना आवडते खीर. तर थोडीशी साबुदाणे खाऊन घेतील, काही खिचडी खाऊन घेतील, भाजी चपाती ज्यांना जे आवडतं ते खाऊन घेणार. आमच्या शेजारी दादा राहता, म्हणजेच मागेच राहता ते. तर त्यांनी ना मला बहीण मानलेली आहे. तर ते म्हणत होते ताई तेलाचा भाव खूप वाढतोय म्हणे, तर आपण काय करू तेल घेऊन येऊ म्हणे. तर म्हटलं ठीक आहे, 1 डबा घेऊन ये आमच्यासाठी म्हणे. आम्ही जातोय तेल घ्यायला आणि ते हलवाई आहे त्याच्यामुळे त्यांना तेल लागतंच. मग त्यांनी आणले 10 डबे आणले वाटतं. त्यांनी ते सांगत होते सकाळी, मी काही पाहिलं नाही आहे. तर ते म्हणे आम्ही 10 डबे आणतोय, तुमचा पण 1 डबा टाकून आणू. म्हटलं ठीक आहे, मग 2-3 घेऊन येतो ताई म्हणे. म्हटलं नको, 1च डबा आण दादा आणि गुळाची भेली आण म्हटलं 5 किलोची. तर 5 किलोची गुळाची भेली आणि 1 तेलाचा डबा आणला, सनफ्लावरचा आणला वाटतं त्यांनी. मी काही बघितला नाही आहे, कामातच होती मी, त्याच्यामुळे त्यांनी तिथंच ठेवून दिला. तर तेल महाग होतंय म्हणे ताई घेऊन ये. ना 1 डबा पण पडलेला आहे तेलाचा, अर्धा पडलेला आहे बहुत, त्याच्यामुळे म्हटलं नको. इकडे आपली खिचडी पण होते. चला तुम्हाला दाखवते मी. तेलाचा डब्बा आणला त्यांनी, कुठला आणला काय माहिती. हा बघा तेलाचा डब्बा आणला त्यांनी, 1 सूर्यफूलचा आणि 1 गुळाची भेली आणली 5 किलोची. तर उद्यापासून आम्ही जाणार आहे टिपरे खेळायला, दांडिया खेळायला. हा इतकं छान वाटतं. आज त्यांना खूप थकलेली आहे, आज कंटाळा येतोय. पण गुड्या म्हणते चल चल, बघू आता. पण माझं मन नाही होतं आहे आज जायचं, कारण की मी आज दिवसभरची थकलेली, कंटिन्यू म्हणजे उभीच मी आज, त्याच्यामुळं नको होतं आहे मला. तर मुलांनी ना साबुदाणे खाल्ले नाही आहे, इथं पडलेले. आणि मी सर्वांची जेवण होऊ दिलं, सर्व आवडून झालेले. तर आता काही करत नाही मी. साबुदाण्याची खीर नाही म्हणता येते खायचं, तर ही साबुदाण्याची खीर उद्या बनवणार, आता काही बनवत नाही. आजचा व्हिडिओ ना इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. गुड्या राणी सफरचंद.